थोडा विचार करा. एखाद्या व्यक्तीला स्वतःचं नाव काय आहे किंवा मुळात ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही हे सिद्ध करायला जर एखाद्या सरकारी वैद्यकीय समितीसमोर जाऊन उभं राहावं लागलं तर. म्हणजे ती कल्पनाच किती विचित्र आणि अस्वस्थ करणारी आहे. हो ना, अगदी तेच मी विचार करत होते. मी कोण आहे हे ठरवण्याचा जो ओळखीचा अधिकार असतो, तो जर अचानक कोणी हिरावून घेतला, तर ती भावना किती भयानक असेल. खरे. आणि आज आपण नेमक्या अशाच एका वास्तवावर आणि त्यातून उभ्या राहिलेल्या वादावर चर्चा करणार आहोत. बरोबर. कारण सध्या सोशल मीडियावर एक चित्र प्रचंड व्हायरल होतंय. म्हणजे आज 3 एप्रिल 2026 आहे आणि गेल्या काही दिवसांपासून हे चित्र सगळीकडे फिरतंय. एका बाजूला संविधानाचं पुस्तक आहे, न्यायाधीशांचा तो हातोडा असतो ना तो आहे आणि एक अत्यंत उदास चेहऱ्याचा इमोजी आहे. आणि त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलंय, न्यू लॉ ऑन थर्ड जेंडर बॅकलॅश अँड कॉन्ट्रोवर्सी. नेमकं. तर आजच्या या आपल्या सखोल चर्चेचा विषय हाच आहे. या चित्रामागे डॉक्टर राहुल खरात यांचा 2026च्या ट्रान्सजेंडर पर्सन्स अमेंडमेंट ॲक्टवर प्रकाश टाकणारा एक अतिशय अभ्यासपूर्ण लेख आहे. आपण आज याच स्रोतांच्या आधारे या नव्या कायद्याच्या एकदम खोलात जाणार आहोत. आणि चर्चेला सुरुवात करण्याआधी एक गोष्ट मला इथे स्पष्ट करावीशी वाटते. हा विषय कायदेशीर आणि सामाजिक दृष्टिकोनातून खूप संवेदनशील आहे. अगदी बरोबर. त्यामुळे आपण इथे कुठल्याही विशिष्ट गटाची, राजकीय पक्षाची किंवा विचारधारेची बाजू घेत नाही आहोत. डॉक्टर खरात यांच्या लेखात नेमके काय युक्तिवाद आहेत, वस्तुस्थिती काय आहे आणि हा कायदा असा वादाच्या भोवऱ्यात का सापडलाय, हे फक्त तटस्थपणे मांडण्याचा आपला उद्देश आहे. हो, हे स्पष्ट करणं खूप गरजेचं होतं. तर आपण थेट मुद्द्याला हात घालूया. हे जे व्हायरल चित्र आहे त्यात तो जो उदास इमोजी आणि बॅकलॅश म्हणजे जो तीव्र विरोध दिसतोय, ते शब्द खूप काही सांगून जातात. म्हणजे कायदे हे सहसा समाजातील गुंतागुंत सोडवण्यासाठी असतात ना. हो, लोकांना अधिक सुरक्षितता देण्यासाठी बनवले जातात. पण इथे चित्र पूर्णपणे उलटं दिसतंय. डॉक्टर खरात यांच्या लेखानुसार सरकारने हा 2026चा कायदा तृतीयपंथीयांच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी आणल्याचा दावा केलाय. पण मानवाधिकार कार्यकर्ते, कायदेतज्ञ आणि स्वतः तो समुदाय याला चक्क संविधानाच्या विरोधी मानत आहेत. हे असं का? हे समजून घेण्यासाठी मला वाटतं आपण थोडं इतिहासात जायला हवं. नक्कीच. जर आपण 2014 ते 2026 असा हा प्रवास बघितला तर आधीची कायदेशीर परिस्थिती नेमकी काय होती? हा संदर्भ खरं तर खूपच महत्वाचा आहे. आजचा हा वाद आणि तो उदास इमोजी का आलाय हे समजायला आपल्याला 2014 मध्ये जावं लागेल. 2014 भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल दिला होता नालसा प्रकरणात. नालसा निकाल खूप गाजला होता तो. होय, त्या निकालाआधी या समुदायाला कायदेशीर पातळीवर जवळजवळ अदृश्यच ठेवलं गेलं होतं. पण नालसा निकालाने पहिल्यांदाच तृतीयपंथीयांना कायदेशीररित्या मान्यता दिली. पण या निकालाचा सर्वात मोठा आणि गाभ्याचा मुद्दा असा होता की न्यायालयाने स्वओळख किंवा सेल्फ आयडेंटिफिकेशन हा व्यक्तीचा मूलभूत अधिकार मानला. एक सेकंड, म्हणजे स्वओळख या संकल्पनेचा नेमका अर्थ असा घ्यायचा का की एखादी व्यक्ती स्वतःची ओळख काय सांगते हेच कायद्याने अंतिम मानलं पाहिजे? हो, अगदी तसंच. म्हणजे त्यासाठी कुणा दुसऱ्याच्या प्रमाणपत्राची गरज नाही? नेमकं. न्यायालयाने अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की लिंगभाव किंवा जेंडर ही पूर्णपणे मानसिक आणि भावनिक जाणीवेची गोष्ट आहे. बरोबर. ती कुठलीही वैद्यकीय चाचणी ठरवू शकत नाही. त्यामुळे व्यक्तीने स्वतःहून दिलेली ओळख हीच अंतिम असली पाहिजे. आणि त्यानंतर 2019 मध्ये जो कायदा आला त्यात जरी काही त्रुटी असल्या तरी त्यांनी या स्वओळखीच्या तत्वाला बऱ्यापैकी जिवंत ठेवलं होतं. म्हणजे तेव्हा एक साधी प्रक्रिया होती जिथे व्यक्ती प्रतिज्ञापत्र देऊन आपली ओळख नोंदवू शकत होती, बरोबर? हो, बरोबर. मग इथेच तर मोठा प्रश्न उभा राहतो. जर 2014 पासून गोष्टी थोड्या प्रगतीच्या किंवा अधिक समावेशकतेच्या दिशेने जात होत्या, तर मग 2026च्या या नवीन अमेंडमेंट ॲक्टने अचानक अशी काय कलाटणी दिली? म्हणजे हे अगदी असं वाटतंय की आपण एका वन वे हायवेवरून वेगाने प्रगतीच्या दिशेने चाललोय आणि अचानक कोणीतरी गाडीचं स्टिअरिंग फिरवून आपल्याला पुन्हा त्याच जुन्या खड्ड्यांच्या रस्त्यावर आणून उभं केलंय. हे उदाहरण अगदी चपखल आहे आणि या यू टर्नचं मुख्य कारण या नवीन कायद्याच्या तरतुदींमध्येच दडलेलं आहे, ज्यांचा डॉक्टर खरात यांनी सविस्तर वेध घेतलाय. यातला पहिला आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे स्वओळखीचा अधिकारच मुळातून काढून घेण्यात आलाय. बापरे, म्हणजे थेट तो अधिकारच रद्द केला? हो. आता कुठलीही व्यक्ती केवळ स्वतःच्या जाणीवेनुसार स्वतःची लिंग ओळख ठरवू शकणार नाही.
त्यासाठी आता थेट राज्याची म्हणजे सरकारच्या यंत्रणेची मान्यता लागेल. आणि ही मान्यता कशी मिळेल माहितीये? कशी? सक्तीच्या वैद्यकीय प्रमाणपत्राद्वारे. पण एक मिनिट, आपण थोडा सरकारच्या बाजूने विचार करून बघूया. जेव्हा आपण कल्याणकारी योजना किंवा आरक्षणाचे फायदे वगैरे देतो, तेव्हा कुणीही त्याचा गैरफायदा घेऊ नये म्हणून एखादी प्रमाणित प्रक्रिया असणं गरजेचं नाही का? हा युक्तिवाद अनेकदा दिला जातो. हो ना. त्यामुळेच कदाचित ही वैद्यकीय समिती किंवा मेडिकल बोर्डची संकल्पना आणली असेल. सरकारचा यामागे हाच उद्देश असू शकतो ना? बघायला गेलं तर कागदावर प्रशासकीय पातळीवर एक प्रमाणित प्रक्रिया असावी हा युक्तिवाद वरवर पाहता तार्किक वाटू शकतो. पण जेव्हा आपण प्रत्यक्षात या प्रक्रियेचा विचार करतो तेव्हा ती अत्यंत गुंतागुंतीची आणि अमानवीय ठरते. ते कसं काय? डॉक्टर खरात यांच्या मते या कायद्यानुसार आता प्रत्येक व्यक्तीला सरकारने नेमलेल्या एका वैद्यकीय समितीसमोर जावं लागेल. आता या समितीत कोण असणार? तर सरकारी डॉक्टर आणि अधिकारी. आता थोडा विचार करा, लिंगभाव ही जर मानसिक जाणीव असेल तर हे डॉक्टर नेमकी कोणती तपासणी करणार? शारीरिक चाचण्या, रक्ताचे नमुने, हे सगळं अत्यंत अपमानास्पद आहे. हे खरंच खूप भयानक ऐकू येत आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने सरकारी कार्यालयात जाऊन स्वतःच्या अस्तित्वाची अशी वैद्यकीय तपासणी करून घ्यायची. हो, हेच तर मुख्य दुखणं आहे. पण जर आपण आपल्या रोजच्या जगण्यात पाहिलं तर पासपोर्ट काढायचा असेल, रेशन कार्ड काढायचं असेल किंवा साधं ड्रायव्हिंग लायसन्स जरी काढायचं असेल तरी आपल्याला सरकारी कार्यालयात जाऊन पुरावे द्यावेच लागतात ना? बरोबर. कागदपत्र लागतातच. मग लिंग ओळख सिद्ध करण्यासाठी एक प्रमाणपत्र मागणं, या प्रक्रियेला इतका टोकाचा विरोध का होतोय? यामागे नक्की काय अडचण आहे? अतिशय स्वाभाविक प्रश्न आहे, पण इथे फरक असा आहे की पासपोर्ट किंवा रेशन कार्ड हे आपण कोण आहोत हे ठरवत नाहीत, ते फक्त सरकारी सेवा मिळवण्यासाठी लागणारे पुरावे आहेत. ओके. पण लिंग ओळख ही व्यक्तीच्या आत्म्याशी, तिच्या जगण्याशी जोडलेली सर्वात मूलभूत गोष्ट आहे. इथे ॲम्नेस्टी इंटरनॅशनलच्या एका अत्यंत मार्मिक वक्तव्याचा उल्लेख मूळ स्रोतात केलाय. त्यांनी म्हटलंय की हा कायदा वैयक्तिक आयुष्यात सरकारी हस्तक्षेप अत्यंत वाढवतो. याला डीपन स्टेट इंट्रुजन असं म्हटलंय. सरकारी हस्तक्षेप वाढवतो म्हणजे नेमकं काय म्हणायचंय त्यांना? म्हणजे असं बघा, जेव्हा तुम्ही एखाद्याला स्वतःची ओळख सिद्ध करण्यासाठी सक्तीने वैद्यकीय तपासणीला सामोरं जायला लावता, तेव्हा तुम्ही त्यांच्या शारीरिक स्वायत्तेवर म्हणजेच बॉडीली ऑटोनॉमीवर थेट गदा आणता. आणि अगदी असं आहे की एखाद्या व्यक्तीच्या सर्वात खाजगी जागेत म्हणजे अक्षरशः तिच्या बेडरूममध्ये एका सरकारी अधिकाऱ्याने पहारा देण्यासारखं आहे. कुणालाही स्वतःच्या मनाविरुद्ध अशी वैद्यकीय तपासणी द्यावी लागणं हे मानवी मूल्यांच्या विरोधात आहे. यामुळे होणारा मानसिक त्रास खूप मोठा असतो. आणि या प्रक्रियेत नोकरशाहीचाही खूप मोठा वाटा असल्याचं लेखात म्हटलंय. म्हणजे फक्त त्या वैद्यकीय समितीने प्रमाणपत्र दिलं की लगेच काम संपत नाही, बरोबर? अजिबात नाही. इथेच तर खरा प्रशासकीय अडथळा किंवा ज्याला आपण ब्युरोक्रॅटिक नाईटमेअर म्हणू शकतो तो सुरू होतो. वैद्यकीय समितीने मंजुरी दिल्यावरही थेट ओळखपत्र मिळत नाही. मग पुढे काय होतं? त्या वैद्यकीय अहवालावर नंतर जिल्हा दंडाधिकारी म्हणजेच डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट डीएम ते शिक्कामोर्तब करतील आणि त्यांच्या मान्यतेनंतरच प्रमाणपत्र जारी होईल. बापरे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपल्या अस्तित्वाची कागदपत्र घेऊन सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतील. यात किती वेळ जाईल, किती भ्रष्टाचार होऊ शकेल? हो, आणि अधिकाऱ्यांच्या पूर्वग्रहांमुळे किती लोकांचे अर्ज फेटाळले जातील याची तर आपण नुसती कल्पनाच करू शकतो. आणि सर्वात मोठी भीती हीच असेल की जर या वैद्यकीय समितीने किंवा दंडाधिकाऱ्याने ती ओळख नाकारलीच तर काय? हाच तर सर्वात मोठा धोका आहे या कायद्याचा. जर ओळख नाकारली गेली तर ती व्यक्ती समाजातून, कल्याणकारी योजनांमधून, शिक्षण आणि रोजगारातून थेट बाहेर फेकली जाईल. यालाच आपण मार्जिनलायझेशन किंवा उपेक्षित करणं म्हणतो. बरोबर. त्यांच्याकडे तो कागद नसेल तर ते बँक खातं उघडू शकणार नाहीत, त्यांना नोकरी नाकारली जाईल. म्हणजे समाजव्यवस्थेतून त्यांना अक्षरशः अदृश्यच करून टाकण्यासारखं आहे हे सगळं ऐकताना खरंच अंगावर काटा येतोय. पण या कायद्यातल्या व्याख्येबद्दलही काहीतरी मोठा बदल झालाय ना? होय, आणि तोही एक अत्यंत चिंतेचा विषय आहे. या नवीन कायद्याने तृतीयपंथी या शब्दाची व्याख्याच खूप संकुचित करून टाकलीये. पूर्वीच्या कायद्यांमध्ये आणि नालसा निकालात अनेक प्रकारच्या लिंग ओळखींना सामावून घेतलं गेलं होतं. पण आता या व्याख्येची व्याप्ती इतकी कमी केली आहे की नॉन बायनरी किंवा जेंडर फ्लुइड व्यक्तींना यातून थेट वगळलं गेलंय.
इथे आपण एक सेकंड थांबूया. जे लोक या संकल्पनांशी फारसे परिचित नाहीत त्यांच्यासाठी आपण नॉन बायनरी आणि जेंडर फ्लुइड म्हणजे नेमकं काय ते थोडक्यात सांगू शकाल का? नक्कीच. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर नॉन बायनरी म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला केवळ स्त्री किंवा केवळ पुरुष या दोनच पारंपरिक चौकटीत पाहत नाही. त्यांची ओळख या दोन कप्प्यांच्या बाहेर असते. ओके. आणि जेंडर फ्लुइड म्हणजे अशी व्यक्ती जिची लिंगाची जाणीव एकाच ओळखीपुरती स्थिर नसते. ती काळानुसार बदलू शकते. या सगळ्या अत्यंत नैसर्गिक मानवी ओळखी आहेत. पण नवीन कायद्याने या ओळखींना कायदेशीर चौकटीतूनच बाहेर काढल्या. मला इथे एक गोष्ट अजून समजत नाहीये. जर हे सगळं ओळख सिद्ध करण्यापुरतं किंवा प्रमाणपत्र देण्यापुरतं मर्यादित आहे तर मग यात रुग्णालयांचा काय संबंध आला? डॉक्टर खरात यांच्या लेखात रुग्णालयांवर काहीतरी सक्ती केल्याचा उल्लेख मी वाचला होता. त्यांचा समावेश का करण्यात आलाय यात? हा कायद्यातला सर्वात धक्कादायक भाग मानला जातोय. या नवीन कायद्यानुसार कोणत्याही रुग्णालयात जर लिंग निश्चितीची म्हणजेच जेंडर अफर्मिंग कुठलीही वैद्यकीय प्रक्रिया किंवा सर्जरी झाली तर त्या रुग्णालयाने त्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांना देणं बंधनकारक करण्यात आलंय. एक मिनिट. पण हे तर थेट डॉक्टर पेशंट कॉन्फिडेन्शियालिटी म्हणजे रुग्णाच्या गोपनीयतेचा भंग करण्यासारखं आहे. अगदी तेच. एखादी व्यक्ती उपचारांसाठी जातीये आणि डॉक्टर स्वतःहून तिची खासगी माहिती सरकारला देतायत. हो, थोडक्यात सांगायचं तर रुग्णालयांना आता एक प्रकारच्या पाळत ठेवणाऱ्या यंत्रणेत बदलण्यात आलाय. यामुळे होईल काय तर अनेक लोक सरकारी कारवाईच्या किंवा आपली माहिती उघड होण्याच्या भीतीने आवश्यक असलेले वैद्यकीय उपचार घेणं टाळतील. आणि हे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं. नेमकं. बरं, ही झाली मानवीय आणि वैद्यकीय बाजू. पण आपण मगाशी नालसा निकालाचा उल्लेख केला होता. जर सर्वोच्च न्यायालयाने काही मूलभूत हक्क दिले होते तर हा नवीन कायदा संविधानाच्या कसोटीवर कसा टिकेल याची घटनात्मक बाजू काय सांगते? संविधानाच्या कसोटीवर तर हा कायदा अनेक पातळ्यांवर अपयशी ठरताना दिसतोय. डॉक्टर खरात यांच्या विश्लेषणानुसार हा कायदा थेट आपल्या राज्यघटनेच्या 3 प्रमुख कलमांचं उल्लंघन करतो. ती कोणती? पहिलं म्हणजे कलम 14 जे आपल्याला कायद्यासमोर समानता देतं. पण हा कायदा तृतीयपंथीयांना इतरांपेक्षा वेगळी आणि दुजाभाव करणारी वागणूक देतो. इतर कोणत्याही सामान्य व्यक्तीला आपली लिंग ओळख सिद्ध करायला सरकारी प्रमाणपत्राची गरज नसते. मग केवळ याच समुदायाला का? हा थेट भेदभाव आहे. हो ना, हे अगदी तर्काला धरून आहे. मग अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काय? कारण कलम 19 तर प्रत्येकाला स्वतःला व्यक्त करण्याचा अधिकार देतं. अगदी बरोबर. कलम 19 हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतं. कोणतीही लिंग ओळख असणे ही व्यक्तीच्या अभिव्यक्तीचाच एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. म्हणजे जसं आपण काय बोलतो, कोणते कपडे घालतो, कोणती भाषा वापरतो, हा जसा आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे तसंच आपण स्वतःला कोणत्या लिंगभावात पाहतो आणि तसंच समाजात वावरतो ही सुद्धा एक प्रकारची अभिव्यक्तीचे. बरोबर. 100%. आणि जेव्हा सरकार सांगतं की तुम्ही स्वतःची ओळख स्वतः ठरवू शकत नाही तेव्हा ते हे स्वातंत्र्यच हिरावून घेत आहेत. हा मुद्दा तुम्ही अत्यंत अचूक पकडलात. ओळख हीच मोठी अभिव्यक्ती असते. आणि यापुढचा आणि सर्वात महत्वाचा घटनात्मक मुद्दा म्हणजे कलम 21. हे कलम आपल्याला जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार देतं. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अनेक ऐतिहासिक निकालांमध्ये हे स्पष्ट केलंय की या कलमामध्ये व्यक्तीचा सन्मान, तिची गोपनीयता आणि स्वतःची ओळख ठरवण्याचा अधिकार समाविष्ट आहे. बरोबर. जेव्हा एखादा कायदा सक्तीने वैद्यकीय प्रमाणपत्र मागतो, रुग्णालयांना माहिती देण्याची सक्ती करतो आणि राज्याचं नियंत्रण आणतो, तेव्हा तो व्यक्तीचा सन्मान, गोपनीयता आणि ओळख या तिन्हीवर एकाच वेळी घाला घालतो. म्हणूनच हा 2026चा कायदा संविधानाच्या मूळ गाभ्याच्या आणि 2014च्या नालसा निकालाच्या थेट विरोधात आहे असं अनेक कायदेतज्ञांचं ठाम मत आहे. म्हणजे एका अर्थी हा कायदा प्रगती या शब्दाचा बुरखा पांघरून आपल्याला खूप वर्षे मागे घेऊन जातोय. त्यामुळेच डॉक्टर खरात यांनी याला अ स्टेप बॅकवर्ड फॉर इक्वालिटी अँड ह्युमन डिग्निटी म्हटलंय. अगदी खरंय. हे सगळं ऐकल्यावर देशभरातून याला इतका प्रखर विरोध का होतोय, रस्त्यांवर निदर्शने का होत आहेत, हे आता अगदी लख्खपणे समजायला लागलंय. आणि सूत्रांमध्ये असंही म्हटलंय ना की हा कायदा संमत करताना या समुदायाशी किंवा तज्ज्ञांशी पुरेशी चर्चाच केली गेली नाही. हो, हा आरोप अत्यंत गंभीर आहे आणि लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. कुठल्याही निरोगी लोकशाहीत असे दूरगामी परिणाम करणारे कायदे करताना ज्या घटकांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे त्यांना विश्वासात घेणं अपेक्षित असतं. हो ना. त्यांच्याशी खुली चर्चा करणं गरजेचं असतं. पण इथे तसं घडलेलं दिसत नाही.
त्यामुळेच संतापाची लाट उसळलीय. सगळंच निराशाजनक नाहीये. या कायद्यात एकमेव सकारात्मक आणि स्वागतार्ह बाब आहे आणि ती म्हणजे तृतीयपंथी व्यक्तींविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांसाठी आता कठोर शिक्षेची म्हणजेच ग्रेडेड पनिशमेंट्सची तरतूद करण्यात आली आहे. अच्छा, म्हणजे आधी शिक्षा कमी होती. हो, पूर्वी अशा गुन्ह्यांसाठी अत्यंत मामूली शिक्षा होती, पण आता गुन्ह्याच्या स्वरूपानुसार शिक्षेत वाढ केली आहे. डॉक्टर खरात यांच्या मते ही नक्कीच एक चांगली बाजू आहे, पण केवळ या एका गोष्टीमुळे कायद्यातील इतर सर्व अत्यंत जाचक आणि अमानवीय तरतुदींकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. नक्कीच नाही. मग आता पुढे काय? जर हा कायदा इतका सदोष आणि घटनाबाह्य वाटतोय, तर यावर काही उपाय किंवा सुधारणा सुचवल्या आहेत का? कारण आपण फक्त समस्यांवर चर्चा करून थांबता कामा नये. हो, डॉक्टर खरात यांनी त्यांच्या लेखात अतिशय रचनात्मक आणि व्यावहारिक असे उपाय सुचवले आहेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची सुधारणा म्हणजे स्वओळख म्हणजे सेल्फ आयडेंटिफिकेशनचा अधिकार त्वरित पुन्हा बहाल करणं. वैद्यकीय समितीची सक्ती पूर्णपणे रद्द केली पाहिजे आणि जुनी प्रतिज्ञापत्राची सोपी पद्धत परत आणली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे कायद्यातील तृतीयपंथी या व्याख्येत सुधारणा करून ती अधिक समावेशक केली पाहिजे, ज्यामध्ये आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे नॉन बायनरी, जेंडर फ्लुइड आणि ट्रान्स स्त्री-पुरुष या सगळ्यांचा समावेश असणं गरजेचं आहे. आणि गोपनीयतेच्या मुद्द्यावर काय सुचवलंय त्यांनी? कारण रुग्णालयांची ती पाडत ठेवणारी भूमिका खरोखरच भीतीदायक वाटली मला. त्यावर त्यांनी स्पष्ट उपाय सुचवलाय की व्यक्तीच्या गोपनीयतेचं रक्षण करणं हे कायद्याचं सर्वोच्च प्राधान्य असायला हवं. संमतीविना लिंग ओळख किंवा वैद्यकीय प्रक्रियेची माहिती कुणालाही देण्याची सक्ती कायद्यातून त्वरित काढली पाहिजे. बरोबर. यासोबतच या समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचं धोरण राबवण्याची शिफारस केली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारी अधिकारी, पोलीस आणि आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी संवेदनशीलता कार्यक्रम म्हणजेच सेन्सिटायझेशन प्रोग्राम्स आयोजित केले जावेत, जेणेकरून व्यवस्थेतील पूर्वग्रह कमी होतील. नेमकं हे सगळे उपाय अत्यंत समतोल आणि आवश्यक वाटतात. पण हे सर्व ऐकत असताना अनेकांच्या मनात असा विचार येऊ शकतो की या सगळ्याचा आपला काय संबंध? जर एखादी व्यक्ती या समुदायाचा भाग नसेल तर तिने या कायद्याची का काळजी करावी? हा मुद्दा अतिशय कळीचा आहे आणि याच ठिकाणी आपण ही चर्चा एका मोठ्या परिप्रेक्ष्यातून पाहिली पाहिजे. या चर्चेची प्रासंगिकता फक्त एका विशिष्ट समुदायापुरती मर्यादित नाहीये. लोकशाहीत ओळख ही जन्मतः मिळालेली असते. ती व्यक्तीचा मूळ गाभा असते. ती काही सरकारने दिलेली देणगी किंवा प्रशासकीय सवलत असू शकत नाही. जेव्हा आपण एका समुदायाची ओळख हिरावून घेण्याचा किंवा ती पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याचा अधिकार राजाला देतो, तेव्हा आपण नकळतपणे सर्वांच्याच स्वातंत्र्याशी तडजोड करत असतो. खरंय. हा एक मोठा वैचारिक लढा आहे जो समानतेसाठी आणि मानवी सन्मानासाठी लढला जातोय. हा प्रत्येकाच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा आणि राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा प्रश्न आहे. अगदी खरंय. तर जर आपण आजच्या या सखोल चर्चेचा गोषवारा काढायचा झाला तर असं म्हणता येईल की डॉक्टर खरात यांचा लेख आणि तो व्हायरल होणारा उदास इमोजी आपल्याला एका मोठ्या धोक्याची पूर्वकल्पना देतायत. नवीन 2026चा कायदा एका व्यक्तीच्या अस्तित्वाला, तिच्या मूलभूत अधिकाराला एका प्रशासकीय सवलतीमध्ये म्हणजेच ब्युरोक्रॅटिक प्रिव्हिलेजमध्ये बदलून टाकत आहे. स्वओळख हिरावून घेणं हे संविधानाच्या आत्म्यालाच धक्का पोचवण्यासारखं आहे. या चर्चेतून आपल्याला कायद्याच्या दोन्ही बाजू, त्याची पार्श्वभूमी आणि त्याचे समाजावर होणारे दूरगामी परिणाम अत्यंत स्पष्ट झाले आहेत. आणि जाता जाता या संपूर्ण चर्चेतून आणि मूळ स्रोतामध्ये आलेल्या सरकारी हस्तक्षेपाच्या कल्पनेतून एक अतिशय वेगळा आणि अस्वस्थ करणारा विचार मला इथे मांडावासा वाटतो. कोणता विचार? थोडा शांतपणे विचार करा. जर आज राज्यसंस्थेला किंवा सरकारला एखाद्या व्यक्तीची सर्वात वैयक्तिक आणि खाजगी गोष्ट म्हणजेच तिची लैंगिक ओळख वैद्यकीय आणि प्रशासकीय पातळीवर तपासण्याचा आणि ठरवण्याचा अधिकार मिळत असेल, तर भविष्यात मानवी ओळखीच्या आणि स्वातंत्र्याच्या आणखी कोणत्या अत्यंत खाजगी पैलूंवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार अशा प्रमाणपत्रांची सक्ती करू शकेल? ओळख ही मुळात कोणाची असते? ती स्वतःची असते की केवळ सरकारी कागदांची? बापरे, ओळख स्वतःची असते की सरकारी कागदांची? हा विचार नक्कीच आपल्याला खूप काळ शांत बसू देणार नाही. ही कल्पनाच आपल्याला आपल्या स्वातंत्र्याविषयी पुन्हा नव्याने विचार करायला भाग पाडेल. आणि याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.